Hello, am I audible? Yes, ma'am. Okay. Hello. Okay. In previous lecture, we learned about what is polymer, polymerization reaction, the types of polymerization, in which we already covered the addition and condensation polymerization type. Okay. Also the degree of polymerization, that point is also over. So let us discuss the number average molecular weight, that is Mn. Okay. So first of all, before the starting of the lecture, we'll revise some points. Hello. Hello, madam. ते प्रिव्हियस चॅप्टर मधले ब्ल्यू कलरचे काही एक्झाम्पल्स तुम्ही घेता म्हटलेल्या ब्ल्यू कलर सॉरी पिंक कलरच्या पेज मध्ये काही एक्झाम्पल्स होते. ते नॉर्मॅलिटी मोलॅरिटी का? हा ते मॅडम त्यात कन्फ्युज व्हायला लागले, मला नीट सुटत नाही येत ते सगळे एक्झाम्पल्स. काय सॉल्व्ह करण्याची गरज नाही. आपण जे टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ह केले दॅट वॉज इफिशियंट. ते जे टेक्स्ट बुक मध्ये सोडलेत ना ते तेवढे सफिशियंट आहेत. तेच तुम्हाला एक्झाम विचारले जाणार आहेत. नोटबुक मध्ये पण तेवढेच लिहू ना मग दोन. हो. ओके. आता नाही तुम्हाला ते न्यूमरिकल्स एवढे. ठीक आहे. उगा त्यासाठी वेळ नको वाया घालवायला आपल्याला. ते नाही तुम्हाला एवढे विचारले जाणार. ओके मॅम. नंबर अवरेज मॉलिक्युलर वेट. ठीक आहे. दीपक काळे आहेत का? D08. दीपक हॅलो, D08. मॅम दिशा. हा, दिशा काळे. ओके सॉरी, D08 दिशा काळे. Yes, दिशा, what is polymer? a substance which has a high molecular weight and it is made by joining of large number of simple molecules. Like monomers. ठीक आहे. Okay, that is called as polymers. Polymer. योगीराज आहे का? योगीराज परदेशी, D54. Yes, madam. What is addition polymerization, Yogiraj? Addition polymerization. When monomers just add on the two from the polymer without the elimination of any product, the process is called addition polymerization. Okay. The process in which only the monomers which can be add on and no elimination of any type of product or any type of molecule is formed. म्हणजे कोणताही मॉलिक्युल इलिमिनेट होत नसेल तर ऍडिशन म्हणायचं. ठीक आहे. ओके. शिंदे ऋतुराज D61. D61. ऋतुराज शिंदे. Yes, ma'am. शिंदे, what is condensation polymerization? लिहून घेतलं का काल? घेतले. हा, लवकर सांगायचं आपल्याला, परत पुढं चालू करायचं अजून. हॅलो, सांग का मॅडम? हा. Condensation. It is a form of stem growth polymerization in which monomers react with each other to form larger structural units with removal of smaller molecules as a byproduct such as water or methanol. ठीक. Next. Let us discuss the number average molecular weight. In short, it is called as Mn. Okay. See, what is Mn? The number average molecular weight is defined as number average molecular weight.
डेफिनेशन काय करणार आपण त्याची? इट इज डिफाईन ॲज द टोटल वेट ऑफ पॉलिमर. आपल्याला काय करायचंय? पॉलिमरचं टोटल वेट घेतलं आपण. इट इज डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. NI मीन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील आणि NM म्हणजे आपण काय घेतलं? टोटल वेट ऑफ पॉलिमर. टोटल वेट ऑफ पॉलिमर डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके. तर आपण फॉर्म्युला लिहू शकतो याच्यामध्ये MN इज इक्वल टू summation of NI MI divided by summation of NI. Okay, is equal to summation of WI divided by summation of WI divided by MI. Okay, where आता हे NM काय पहा? N is the moles of molecule. जो N आहे तो काय आहे? तर moles of molecules म्हणजे N1 plus N1 plus N2 किंवा N3 म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत ते. तर आता याच्यामध्ये आपण त्याची समेशन घेतलेली आहे. म्हणजे जर समजा 3 टाईपचे ABC टाईपचे जर मोनोमर्स असतील एखाद्या पॉलिमर मध्ये, मग A चा नंबर ऑफ मोल्स किती, B चे किती, त्याला N2 म्हणणार, C चे असतील N3. तर आपल्याला सगळे जेवढे असतील मे बी किती असतील त्यांची काय घ्यायची आपल्याला? नंबर ऑफ मोल्स. तर त्याची परत आपण काय केले? समेशन त्यासाठी दिले. आपल्याला काय करायचं? त्याची अवरेज करायची. दॅट इज वेट ऑफ. आता हे नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला असतो वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. N इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो? W डिवायडेड बाय M. म्हणून आपण N जे आहे त्याचं NI चा फॉर्म्युला W डिवायडेड बाय MI असा लिहिला. WI डिवायडेड बाय MI. W फॉर वेट आणि M फॉर मॉलिक्युलर वेट. N इज इक्वल टू W डिवायडेड बाय M असं म्हणून आपण परत हा करेक्ट केला. सो W हे काय? तर वेट ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल. हे वरचं जे W आहे ते काय असेल? एका इंडिव्हिज्युअल मॉलिक्युलचं आहे. आणि MN जो आहे तो काय केला आपण? हे पूर्ण पॉलिमरचा आहे. वेट ऑफ इंडिव्हिज्युअल. सिंगलचं काढायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार आणि जर पॉलिमरचं काढायचं असेल तर आपल्याला हे यूज करावं लागेल. सो W इज इक्वल टू वेट ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल्स. दॅट इज W1, W2, W3. एका पॉलिमर मध्ये किती टाईपचे रिपीटिंग युनिट्स आहेत? तर जेवढे असतील ABC असेल, ABCD असेल, 4 टाईपचे असतील, 5 टाईपचे असतील, तर तेवढ्या सगळ्यांची आपण काय करणार? इथं काय करणार? सम करणार. म्हणजेच आपण इथं त्याची समेशन घ्यायची. ठीक आहे. कॅपिटल M मीन्स मॉलिक्युलर वेट ऑफ इच मॉलिक्युल. समजला सगळ्यांना फॉर्म्युला? हे स्मॉल I जे आहे ना ते ऍव्हरेज साठी आपण घेतलेले. स्मॉल I. फक्त आपण N नाही लिहिणार. आपण इथं काय केले? ऍव्हरेज घेतले. NI लास्टचा जो असेल. I फॉर काय म्हणतात त्याला लास्टचा? इनडिटर्मिनेट का काय? मॅथ्स मध्ये काय म्हटलं जातं आयला? येस, इनफायनाइट. येस येस. I फॉर इनफायनाइट. NI फॉर इनफायनाइट. इनफायनाइट पर्यंत किती असू शकतील नंबर? हा मॅडम बोला. सेकंड नंबरचा फॉर्म्युला जर रिपीट करावं. समेशन WI अपॉन समेशन WI अपॉन MI. मला कळालं नाही. ओके. W इज फॉर वेट ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल. W फॉर इंडिव्हिज्युअल. एकाचं काढायचं असेल, इंडिव्हिज्युअल म्हणजे एकट्याचं काढायचं असेल तर हा यूज करणार आपण. ऑब्विसली एकट्याच घ्यायचं आपल्याला. आणि N हा काय असणार आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल मोल्स ऑफ मॉलिक्युल. इच मॉलिक्युलचे आपण परत काय करणार आहोत? तिथं समेशन. म्हणून इथं N घेतलं आपण. एकाचा काढायचा असेल तर आपल्याला वेट सफिशियंट आहे. आता नंबर ऑफ मोल्स जे आहेत तर ते नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला आपल्याकडे W डिवायडेड बाय MI. म्हणून आपण फॉर्म्युलेला WI डिवायडेड बाय MI अगेन. समजला का? हो हे मॅडम. इंडिव्हिज्युअलला, हे इंडिव्हिज्युअल आणि हे होल पॉलिमर साठी. देन नेक्स्ट टू द पॉलिमर द न्यू पार्ट इज द प्लास्टिक अँड थर्ड वन इज द रबर. ठीक आहे. तर इथं तुमचा पॉलिमर संपतो इथं. नंतर त्यानंतर प्लास्टिक आणि प्लास्टिक नंतर रबर आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर अगोदर आपण ही स्लाइड लिहून घेऊया म्हणजे आपल्याला प्लास्टिक डिस्कस करता येईल. राईट डाऊन द हेडिंग. हे कंप्लीट केले ना आपण काल? Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट नंबर ऍव्हरेज मॉलिक्युलर वेट. Write down number average molecular weight in bracket MN the number average
molecular weight is defined as the total weight of polymer divided by the total weight of polymer divided by the total number of molecules. Write down the formula. ट्वेंटी 26 आहेत का प्रेझेंट? and 26 roll number 25 and 26. कुंभार कल्याणी. Am I audible? कल्याणी. नंतर 45 आहे का आज प्रेझेंट? 45. येस मॅम. हा, कालच्या लेक्चरला अब्सेंट होते तुम्ही EC आणि NSS सरांच्या लेक्चरला, निसार शेख सरांच्या लेक्चरला. येस मॅम, ऍब्सेंट होते. का? व्हॉट इज द रिझन? मॅम जरा घरात फंक्शन होतं, दीदीचं एंगेजमेंट होती. ओके. नंतर 26 आहे का? तुमच्या प्रॉक्टर स्टुडंटला सॉरी प्रॉक्टर टीचरला सांगितलेलं तुम्ही, प्रॉक्टर स्टुडंट जे असतील तुम्ही तुमच्या प्रॉक्टर टीचर्सला सांगत चला तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील ते. झालं का? लिहून झालं हे? येस मॅम. Yes, ma'am. ओके. कल्याणी, कुंभार कल्याणी. Next point is the plastic. Okay, all of you know about the plastic, its types, fabric. Okay, we'll discuss in details rather than the overall. See, what is plastic? Plastic are the we know that high molecular weight. Plastic हे polymer सारखंच एक हाय मॉलिक्युलर वेट असलेला एक काय असेल सबस्टन्स आपण क्रिएट केलेला असेल किंवा कंपाऊंड असेल. ठीक आहे. तर तो कसं क्रिएट करतो आपण, तर ते मोल्ड केलेलं असतं इन डिझायर्ड शेप. आपल्याला माहिती आहे विथ द हेल्प ऑफ हीट प्रेशर ऍट द टाइम ऑफ प्रिपरेशन. ज्यावेळेस आपण प्लास्टिक बनवतो त्यावेळेस एखादा शेप असेल त्यामध्ये प्लास्टिकचं मटेरियल मोल्ड केलं जातं अँड विथ द हेल्प ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर त्याला आपण काय करतो, सेट करतो. ठीक आहे. प्लास्टिकच्या प्रॉपर्टीज काय असतात आपल्याला माहिती की लाईट इन वेट असतं, हे प्रॉपर्टी तर माहिती आपल्याला. परत गुड रेजिस्टन्स टू मोस्ट ऑफ द केमिकल्स. केमिकलने लगेच ते प्लास्टिकचं कोरोजन होत नाही किंवा कोणत्याही केमिकल्सचा इझिली त्यावरती अटॅक होत नसतं.
नंतर हाय इलेक्ट्रिकल स्ट्रेंथ आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगू शकतो आपण, इट इज हॅव्हिंग व्हेरी गुड कोरोजिव्ह रेजिस्टन्स, कोरोजन होत नाही प्लास्टिकचं. नंतर इट कॅन बी मोल्डेड, परत ते प्लास्टिक आपण रिमोल्ड करू शकतो आहे की नाही, आणि परत त्याला शेप देऊ शकतो, साईज देऊ शकतो. इट कॅन बी मेड ट्रान्सपरंट ऑर कलर, आपण ट्रान्सपरंट प्लास्टिक पण बनवू शकतो, कलरचे पण प्लास्टिक बनवू शकतो. चीप असतं ऍज कम्पेअर टू मेटल किंवा वूडचे जर जे तुम्ही ॲसेसरीज घ्यायला गेलात तर तुम्हाला प्लास्टिकच्या कशा मिळतील, चीप असतात ऍज कम्पेअर टू मेटल्स. फॉर एक्झाम्पल ऑल ऑपरेशन्स लाईक ड्रिलिंग असतील, सेविंग असेल, पंचिंग असेल, कॅन बी डन ऑन विथ द हेल्प ऑफ द प्लास्टिक. द प्लास्टिक पजेस ऑल्सो द एक्सलंट इलेक्ट्रिकल इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज. प्लास्टिकला करंट बसतो का प्लास्टिक मधून? नाही. नाही. म्हणजे तो कसा आहे, इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर म्हणजे तो रेजिस्ट करतो इलेक्ट्रिसिटी वाहून न्यायला, ठीक आहे. मग म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये प्लास्टिकचा भरपूर प्रमाणात यूज करू शकतो. द प्लास्टिक ऑल्सो हॅव द लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्याचं तो लाईट वेट आहे का, तर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी आहे. इट इज हॅव्हिंग द अवरेज बिटवीन 1.3 to 1.40, हे काय असेल त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, त्यामुळे तो कसा असतो, लाईट वेट असतो. So these are the core properties and these are very simple, easy and common properties. All of you know about this. Let us discuss the types of plastic based on the heat effect. Okay. आता आपल्याला त्या प्लास्टिकचे टाइप्स पाहायचे, कोणकोणत्या टाइपचे प्लास्टिक असतात आपण पाहिलेले आहेत, फक्त आपल्याला त्याचे नाव माहिती नाहीत. तर दोन टाइपचे प्लास्टिक असतात. फर्स्ट इज द थर्मोप्लास्टिक अँड सेकंड इज द थर्मोसेटिंग प्लास्टिक. एक थर्मोप्लास्टिक आणि दुसरा थर्मोसेटिंग प्लास्टिक. व्हॉट इज द थर्मोप्लास्टिक? थर्मोप्लास्टिक जो आहे आपला प्लास्टिकचा टाइप, इट कॅन बी सॉफ्टन बाय हिटिंग, म्हणजे त्याला हीट केलं तुम्ही तर तो सॉफ्ट होतो, म्हणून त्याला थर्मोप्लास्टिक म्हणायचं, त्याच्यावरती टेम्परेचरचा इफेक्ट होतो, ठीक आहे. थर्मोप्लास्टिक कॅन बी सॉफ्टन बाय हिटिंग अँड हार्डन बाय कुलिंग. हीट केलं की तो कसा होतो, सॉफ्ट होतो, म्हणजेच तो मेल्ट होतो. सॉफ्ट होतो म्हणजे मेल्ट होतो आणि किंवा वितळला जातो. मेल्ट झाला, टेम्परेचर जर तुम्ही परत लो केलं की तो ज्या स्टेटमध्ये ज्या शेपमध्ये मेल्ट झालेला असेल त्याच स्टेपमध्ये कूल झाल्यानंतर तो रिसेट होतो. ओके. अँड नंबर ऑफ टाइम्स विदाउट चेंजिंग द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. आपण किती वेळा त्याला हीट करू शकतो, किती वेळा कूल करून त्याला शेप साईज देऊ शकतो. तर याचे एक्झाम्पल आहेत, पीव्हीसी आहे, पॉलिइथिलीन आहे, पीएस आहे, देन एमएमएम टाइप ऑफ पॉलिमर आहे, सॉरी एमएम टाइप ऑफ प्लास्टिक आहे. पीव्हीसी इज द पॉलिव्हिनिल क्लोराइड. आता हे पीव्हीसी पीई तुम्ही पाहिले असतील बरेचसे, जर तुम्ही पाहिले असेल, जर कचरा वगैरे जाळला गेला तर त्याच्यामध्ये प्लास्टिकचे जे काही तुकडे असतील तर काही प्लास्टिकचे तुकडे हे मेल्ट होतात आणि काही प्लास्टिकचे मेल्ट न होता बर्न होतात आणि ते तसेच हार्ड राहतात, अजिबात मेल्ट होत नाहीत. तर जे मेल्ट होतात तर ते घेतले जातात रिसायकलिंग मध्ये, आणि जे मेल्ट न होणारे असतात तर ते फेकून दिले जातात. तर त्याचं परत आपल्याला रिशेप रिसाइज त्याला करता येत नाही. तर पीव्हीसी पीई हे जे आहेत किंवा एमएमएम टाइपचा जो आहे त्याचं नाव पाहते मी, तो पण तुम्ही थर्मोप्लास्टिक मध्ये यूज करू शकता. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ थर्मोप्लास्टिक. लेट अस डिस्कस अबाउट द थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंग मध्ये हा पॉलिमर जो असतो तो आपण किती हीट केला तर तो अजिबात मेल्ट होत नाही, म्हणजे दे डू नॉट सॉफ्टन बाय द हिटिंग. इट इज द पॉलिमर दॅट इरिव्हर्सिबली बिकम्स रिजिड. कठीण होतं. जर तुम्ही भंगार वगैरे विकत असताना त्याच्यामध्ये ते लोक काय करतात की काही प्लास्टिक जे आहे ते फेकून देतात, म्हणजे त्यांच्यामध्ये घेत नाहीत ते रिसायकलिंगसाठी, आणि काही घेतात. तर जे त्यांनी रिमूव्ह केलेलं असतं प्लास्टिक तर ते थर्मोसेटिंग असतं, ते घेऊन त्यांना काही उपयोग नसतो, कारण ते परत रिशेप करताच येत नाही त्याला, ते मेल्ट होत नाही, त्यामुळे त्यांना ते एस्केप करतात त्याला, ठीक आहे. तर ते जे असतं ते थर्मोसेटिंग असतं. ते ज्यावेळेस आपण हीट करतो तर ते रिजिड होऊन बसतं, ते मेल्ट होत नाही, त्यामुळे त्याला रिशेप करता येत नाही. Such a type of material also known as thermoset or thermosetting polymer.
आता याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत, युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन आहे, फेनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन आहे. ठीक आहे. आता हे एम जो आहे हे एक पॉलिमरचा टाइप नाही, तर त्याचा जो शेप असतो तर तो आपल्याला ते एक्सप्लेन करायचा आहे. एम मीन्स मोनोमर. तर त्याचं स्ट्रक्चर आहे, मोनोमर्स हे डायरेक्टली लिंक केलेले असतात, सिंगल त्याला ब्रँचेस अजिबात नसतात, सिंगल चेन असते. थर्मोप्लास्टिक मध्ये जे मोनोमर्स असतात ते कसे लिंक्ड असतात विचारलं तर त्यांची सिंगल चेन असेल सांगता आलं पाहिजे. आणि जे थर्मोसेटिंग असतं त्या थर्मोसेटिंग मध्ये त्या मोनोमर्सला अशा ब्रँचेस असतात, म्हणजे इथं पण एम प्रेझेंट असेल, परत त्याच्या खाली एम प्रेझेंट असेल, वरती असेल मोनोमर्स प्रेझेंट, तर हे ब्रँचेस मध्ये असतात, हे सिंगल चेन मध्ये असतात. हे दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग. समजलं का हे? येस मॅम. थर्मोसेटिंग मध्ये मॅडम. अजून एक्झाम्पल आहे. हा हा बोला. हा सुगंधी बोला. नाही, डाऊट नाही, समजलं का विचारल्यावर हा. येस मॅम म्हणाल. ओके, तर थर्मोसेटिंग मध्ये युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन हे एक एक्झाम्पल आहे, फेनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन. तर हे एक्झाम्पल जे आहे ते एमसीक्यू मध्ये विचारले जातात की युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन इज विच टाइप ऑफ रेझिन, थर्मोसेटिंग आहे का थर्मोप्लास्टिक आहे, किंवा परत तुम्हाला पीव्हीसी विचारला जाईल, पॉलिथिलीन विचारला जाईल, किंवा पीएस इज फॉर आय थिंक पॉलिस्टिरीन. ओके, आपण लॉंग फॉर्म मध्ये लिहिताना लिहिणारच आहोत. पीएस फॉर पॉलिस्टिरीन, पॉलिस्टिरीन, पॉलिथिलीन अँड पीव्हीसी, दीज आर द एक्झाम्पल ऑफ थर्मोप्लास्टिक. आणि थर्मोसेटिंग मध्ये युरिया फॉर्माल्डिहाइड आणि फेनॉल फॉर्माल्डिहाइड हे दोनच आहेत. ठीक आहे. याचा डिफरन्स पण विचारला जातो 2 मार्काला. ठीक आहे, डिफरन्स पण लिहिता आला पाहिजे तुम्हाला. तर नेक्स्ट आता आपण डिटेल स्टडी करणार आहोत पीव्हीसी, दॅट इज पॉलिव्हिनिल क्लोराइड. पीव्हीसी सगळ्यांनी पाहिलंय का? पीव्हीसीचा प्लास्टिक पाईप्स मध्ये असतं तेच ना मॅडम? हा, पीव्हीसी चे पाइप्स जे असतात तेच. पीव्हीसी चे पाइप्स असतात ना छोटे, येस मॅम. हा, तर ते पीव्हीसी आहे, म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराइड. जर तुम्ही पाहिलं तर ते ज्या पाइप्सचे तुकडे घेतात पहा बंगारवाले, तुम्ही जर दिला असेल, तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर ते काय करतात, पीव्हीसी चे तुकडे सगळे घेतात. जनरली सगळे ऑल शेतकऱ्याचेच मुलं आहेत सगळे, त्यामुळे सगळ्यांच्या अनुभवातीलच हा किस्सा असेल की ते पीव्हीसी चे पाइप्स वगैरे सगळे लगेच घेतात, कारण ते मेल्ट करून परत ते रिफॉर्म करू शकतो आपण, परत त्याचे पाइप्स बनवू शकतो. तर पीव्हीसी म्हणजे काय असतं, तर इट इज द पॉलिव्हिनिल क्लोराइड. ओके, कसं प्रिपेअर करतो आपण पॉलिव्हिनिल क्लोराइड? मग आपण प्रिपरेशन साठी सुरुवातीला काय घेतो, तर क्लोरो इथिन घेतो, म्हणजेच व्हिनिल क्लोराइड गॅस आहे हा. तर इट इज कन्वर्टेड इंटू ऍडिशन रिएक्शन किंवा ऍडिशन पॉलिमरायझेशनने आपण त्याचं कन्व्हर्जन पॉलिव्हिनिल क्लोराइड कसं प्रिपेअर करतो आपण? व्हिनिल क्लोराइड गॅस इज पॉलिमराइज्ड बाय आयदर सस्पेन्शन और इमल्शन टेक्निक. व्हिनिल क्लोराइड गॅस जो असेल त्याचं कन्व्हर्जन आपल्याला विथ द हेल्प ऑफ पॉलिमरायझेशन रिएक्शनने आपण कशामध्ये कन्वर्ट करणार? पॉलिव्हिनिल क्लोराइडने. व्हिनिल क्लोराइडचं कन्व्हर्जन पॉलिव्हिनिल क्लोराइड मध्ये केली. ठीक आहे, पॉली मीन्स मेनी मॉलिक्युल्स असतील त्याच्यामध्ये. तर हे आपण आयदर सस्पेन्शनने करू शकतो किंवा इमल्शन टेक्निकने. इमल्शन प्रोसेस जी आहे ती आपल्याला किती प्रेशरला टेम्परेचरला कॅरीड आउट करावं लागते, तर 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाहिजे आपल्याला इमल्शन साठी, आणि प्रेशर असेल 5 to 10 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. ठीक आहे, तर या कंडिशनला आपण हा जो व्हिनिल क्लोराइड आहे आपला त्या किंवा क्लोरोइथिन हे त्याचा IUPAC नेम असेल, अँड व्हिनिल क्लोराइड हे त्याचं कॉमन नेम आहे. ठीक आहे, कन्फ्युज होत जाऊ नका, IUPAC नेम अँड कॉमन नेम.
When chloroethane is polymerized with the help of suspension or emulsion technique, it can be converted into polyvinyl chloride. Okay. Let us see there are two types of PVC. PVC rigid PVC and plasticized PVC. परत त्या PVC चे दोन टाइप्स पडतात. एक असतो रिजिड PVC, दुसरा आहे प्लास्टिसाइज्ड PVC. तर त्याच्या PVC चे प्रॉपर्टीज आपण डिस्कस करूया थोडे. कसं असतं PVC आपण तो व्हाईट कलरचा असतो. अजून PVC जो आहे तो कलर मध्ये अजून कधी पाहिलेला नाही मी तरी. तो व्हाईट कलरच्या ज्या पाईप्स असतात शेतीसाठी आपण वापरतो इरिगेशन सिस्टीम मध्ये, तर ते सगळे PVC असतात, पांढऱ्या कलरच्या पाईप्स. रबर सारख्या असतात त्या नाही, ज्या मोडल्या जातात, ब्रेक होतात अशा कट दिसणार त्या. रबरची जी पाईप असते ती नाही, जे आपण झाडांना पाणी वगैरे सोडतो त्या टाईपच्या नाही, म्हणजे ठिबकच्या पण नाही ते त्याच्यामध्ये. ठिबकचं पण मटेरियल डिफरंट आहे, PVC नाही. जे मोडलं जातं ते लॉंग असतात आणि आपण इरिगेशन साठी यूज करतो ते, तर ते फक्त PVC असतात. व्हाईट कलरचे असतात, ब्रिटल असतात, सॉलिड असतात, रबरच्या नसतात. नंतर इनसोल्युबल इन अल्कोहोल असतात. अल्कोहोल मध्ये PVC हे इनसोल्युबल असतं. अगेन थर्मोप्लास्टिक आहे हे बघा, हे थर्मोप्लास्टिक आहे. नंतर रिजिड आणि फ्लेक्झिबल असतं. नेक्स्ट हाय फ्लेक्झिबल जास्त नाही, रबर सारखं एवढं नसतं, पण एवढं फ्लेक्झिबल ज्यावेळेस तुम्ही ते कॅरी करत असता तर ते IAS स्टेट मध्ये राहत नाही, तर ते फ्लेक्झिबल होत असतं. हाय हार्डनेस आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज कशा असतात त्याच्या, इट एनहान्स द मेकॅनिकल प्रॉपर्टी विथ द मॉलिक्युलर वेट इन्क्रीजिंग बट डिक्रीज विथ द टेम्परेचर इन्क्रीजिंग. जर तुम्ही त्याचं मॉलिक्युलर वेट इन्क्रीज केलं तर ते मेकॅनिकली स्ट्रॉंग बनतं. जर तुम्ही त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्याची मेकॅनिकल प्रॉपर्टी डिक्रीज होते. पहा, उन्हात जर बरेच दिवस ते पाईप जर पडून राहिल्या तर ते लगेच खराब होतात, आपल्याला लगेच लक्षात येतं, आणि त्याचे लगेच तुकडे पडतात, मग मोडलं जातं लगेच ते. नेक्स्ट हीट स्टॅबिलिटी आहे, ती व्हेरी पुअर आहे. उन्हात जर असेल तर ते लगेच अनस्टेबल होतं किंवा ब्रेक, लगेच त्याचं डिकम्पोजिशन व्हायला स्टार्ट होतं. वेन द टेम्परेचर रिचेस अप टू 140 डिग्री सेल्सिअस PVC स्टार्ट टू डिकम्पोज. 140 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर आपण त्याला हिट केलं तर मेल्ट होतं आणि नंतर ते डिकम्पोज होऊ शकतं, त्याचा शेप साईज डिकम्पोज होईल. मेल्टिंग टेम्परेचर हे 160 डिग्री सेल्सिअस आहे. 140च्या पुढे ते लगेच मेल्ट व्हायला म्हणजे डिकम्पोजिशनला स्टार्टच होतं. मेल्टिंग पॉईंट असेल 160ला, पूर्णपणे ते वितळलं जातं, म्हणजे पूर्ण लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं 160ला. PVC इज अ पॉलिमर विथ गुड इन्सुलेशन प्रॉपर्टी. आपल्याला माहिती आहे त्याला करंट बसत नाही PVC. आर यू गेटिंग PVC? Yes, ma'am. येस मॅम. ठीक आहे, आता आपण प्लास्टिक पासून थोडे स्लाइड्स लिहून घेऊया. राईट डाऊन द हेडिंग प्लास्टिक. Write in that first sentence, plastic are the high molecular weight substance, which can be molded, molded म्हणजे वितळलं जातं त्याला, किंवा मेल्टची प्रोसेस म्हणजेच मोल्ड करणं. which can be molded in desired shape, with the help of molded in desired shape with the help of heat
pressure at the time of preparation. Heat, comma pressure. Hello. मॅडम 2 ते 3 लेक्चर घ्यायचे. हा घेते. हा. Next, properties of plastics. Write down. They are light in weight. They are light in weight. Next, they have good resistance to most of the chemicals. They have good resistance to most of the chemicals. Next, they have high electrical strength. Next, they have good corrosive resistance. They have good corrosive resistance. Next, plastic can be molded. Plastics can be molded to any desired shape and size. To any desired shape and size. Next, they can be made transparent or color. They can be made transparent or colored. Next, they are cheap compared to metals. Next, all operation like drilling, saving, punching can be done on plastic. Next, the plastic possess excellent electric insulating properties. Last, the plastic have low specific gravity. The plastic have low specific gravity. The average being 1.3 to 1.40.
Next, is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Types of plastic based on heat effect. Write down the first. One, thermoplastic. Write down in that. These plastic can be softened. These plastics can be softened by heating. By heating and hardened by cooling. Next, any number of times without changing the properties of the material. मॅम हम्म? ते यम अटॅच टू यम ते मोनोमर अटॅच टू मोनोमर असं आहे का? हा, मोनोमर. फक्त इथं खाली ब्रँचेस नाहीत. हे एक स्ट्रेट चेन आहे. थर्मोसेटिंग मध्ये त्याला ब्रँचेस असतात. मे बी अपर साईडला किंवा लोअर साईडला असू शकतात. इथं तसं नाही, एक स्ट्रेट लाईन असेल. त्यामुळे हे मेल्ट करून आपण ते परत रिफॉर्म करू शकतो. इथं ज्यावेळेस मेल्ट केलं जातं ह्याचं स्ट्रक्चर पूर्ण बदललं जातं आणि ते परत अगेन ह्या शेपमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे हे आपण प्रोसेस करू शकत नाही किंवा रिसायकल त्याला करू शकत नाही. त्याचं ते रिझन आहे की याला ब्रँचेस असतात. ब्रँचेस झालं जर मेल्ट केल्यानंतर हे रिजिड का होऊन बसतं, तर हे सगळं स्ट्रक्चर ब्रेक होतं. एक सिंगलच आहे त्यामुळे याला काही एवढं हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नाही, सिम्पल आहे. त्यामुळे ते वितळलं जातं आणि आहे ह्या स्ट्रेट लाईन मध्येच परत फॉर्म होऊ शकतो. पण याचं तसं नसतं. त्याला वर अपर साईडला आणि लोअर साईडला पण ब्रँचेस असतात. त्यामुळे त्या परत शेपमध्ये ते जात नाही. त्याला ते रिझन आहे त्याचं की ब्रँचेस किंवा बॉन्डिंग जे आहे ते ह्याचं लिनियर नाही, ब्रँचड आहे आणि याचं लिनियर आहे. ते बेसिक त्याचं रिझन आहे. ओके मॅम. हा, लिहिताना PVC इन ब्रॅकेट पॉलिव्हिनिल क्लोराइड, PE पॉलिइथिलीन आणि PS पॉलिस्टिरीन असे त्याची नावं लिहा. म्हणजे परत बऱ्याच दिवसांनी एक्झामला जाताना आठवायला पाहिजे. जर लॉंग फॉर्म मध्ये विचारलं तुम्हाला पॉलिस्टिरीन इज विच टाइप ऑफ प्लास्टिक, थर्मोप्लास्टिक किंवा थर्मोसेटिंग, त्यातलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यामुळे आपण ह्याचा लॉंग फॉर्म पण लिहिणार आहोत. PVCचा पॉलिव्हिनिल क्लोराइड, P पॉलिइथिलीन, PS पॉलिस्टिरीन. आणि त्याच्या खाली लिहा आता स्ट्रक्चर ऑफ मोनोमर्स. स्ट्रक्चर ऑफ मोनोमर्स इन थर्मोप्लास्टिक इज डॅश म्हणा आणि हे स्ट्रक्चर काढा. M बॉन्डेड M बॉन्ड M असं स्ट्रेट एकदम लिनियर.
झालं इथपर्यंत लिहू. सेकंड म्हणा आता Yes, थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंग सेकंड. राईट डाऊन. It is a polymer. It is a polymer that irreversibly becomes rigid. That irreversibly becomes rigid when heated. When heated. Next, such a material is known as thermoset or thermosetting. For example, urea formaldehyde resin, phenol formaldehyde resin, next. The structure of thermosetting is, write down M dash M dash, त्याच्या खाली एक बॉन्ड दाखवा प्रत्येक M. हॅलो मॅम. हा बोला. मॅम केमिस्ट्रीची नोटबुक पण सबमिट करायची का? चेक करून घ्यायचे. तुम्ही येणार आहेत ना आता 5च्या अगोदर चेक करून घ्या. कॉलेज चालू होणार आहे का मॅम? हो 1 तारखेला. Okay, तुम्हाला ma'am. सांगितलं नाही का CC निसार शेख सरांनी? नो मॅम, अजून नोटीस नाही आली. हा नोटीस नाही आली, पण 1 तारखेपासून बस आणि हॉस्टेल पूर्णपणे चालू होणार आहे. 1 तारखेपासून परमिशन आलेली आपल्याला, त्यामुळे ऑनलाईन क्लासेस बंद होणार का? ज्यांनी डोस नाहीच घेतले त्यांना ऑनलाईनच असेल. एक ज्यांचे 2 डोस कम्प्लीट आहे त्यांनी तुम्ही येऊ शकता ऑफलाईनला. मॅम बोर्डवर टीचिंग होणार ना? बोर्डवर सांगता येत नाही, कारण ऑनलाईन पण ठेवावं लागणार, त्यामुळे मग ते ह्याच्यावरती प्रोजेक्टर वरती घ्यावं लागेल. बोर्ड वरती प्रॅक्टिकल पण चालू होणार का? हो प्रॅक्टिकल पण ऑफलाईन येणाऱ्या मुलांना प्रॅक्टिकल पण असेल. पाहूया आपण आता प्रॅक्टिकलचं कसं करतात ते. 1 तारखेच्या अगोदर येईल तुम्हाला नोटीस. 1 तारखेपासून तुम्हाला होईल पूर्णपणे चालू. 1ला म्हणजे 1ला सुट्टी आहे काहीतरी, आणि 2 पासून होईल एक्झॅक्टली. 1ला काहीतरी आहे ना. असाइनमेंटची चेक करायची का हा नोट्सची? 1ला महाशिवरात्री बरोबर. हा असाइनमेंटचं असाइनमेंट चेक करायची का नोट्सची? नोट्स तुमचे. असाइनमेंटचं वेगळं तुम्ही अपलोड केले ना? येस मॅम. डबल असाइनमेंटचं कसं मग चेक करतील? नोट्स तुमचे नोटबुक तुम्हाला जे करायला लावली आपण केमिस्ट्रीला, ते हे जे आपण 5-6 धड्याचे नोट्स लिहिले ते चेक होणार आहे. ओके मॅम. मॅडम लिंक वर अपलोड करायची का? नाही बघूया, तसं नाही सांगितलं सरांनी, फक्त चेक करून घ्या. आम्हाला पण नाही अजून सांगितलं कसं चेक करायचं, ऑनलाईन चेक करायचंय का ऑफलाईन. लिंक वर कसं एवढा खूप होईल, ते लिमिटच्या बाहेर जाईल. बघूया होते का. हो मॅम, 100च्या वर पेजेस झाले. नाही होणार ते सबमिट. मॅडम हॅलो मॅडम, ऑफलाईन यायला जमतंय, मी येऊ का? माझी पूर्ण आहे वही कम्प्लीट आहे. हा 1 तारखेच्या पुढे बघूया आपण. 5 तारखे लास्ट डेट आहे ना? हा पण शेख सर या कधी पण मी करतो म्हणून, मग तुम्ही पण करता का? माझी होय. कम्प्लीट. हा
कुणाकडे जरी आला इथं तरी घेऊन या, माझी केमिस्ट्रीची मी करेन. ओके चालेल. कुणासाठी जर तुम्ही चेक करा घेऊन आला तरी घेऊन या. बाकीचे सब्जेक्ट पण तसं, तुम्ही एकदा इथं आला की घेऊन या, सगळेच घेऊन या नोटबुक, सगळे सब्जेक्ट टीचर चेक करते. मॅम कॉलेजवर येणं हे कंपल्सरीच आहे का? अजून नाही. बघूया आपण, जे जवळ आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी घेऊन जाऊ शकता चेक करून, आणि जे लांब आहेत त्यांच्यासाठी बघूया आपण काय. आणि तुमचा जर डोस कम्प्लीट नसेल आणि तुम्ही ऑनलाईन करणार असाल तर आपण पाहूया त्यासाठी. अजून मॅम तसं काही आम्हाला कधी म्हणजे सांगितलेलं नाही. हॉस्टेलवर यायचंय, डोस पण झालंय, पण मॅम टीचिंगच टीचिंगचं काय? म्हणजे मॅडम बोर्डवर जरा झाली तर जरा जास्त म्हणजे क्लॅरिटी असते ना. बोर्डवर टीचिंग नाही अजून तर चालू झालेलं, कारण मला वाटत पण नाही, कारण बरेचसे विद्यार्थ्यांनी निम्म्या पर्सेंटेज मध्ये तर ते ऑनलाईनच आहेत अजून पण, म्हणजे ते एकच डोस घेतले त्यामुळे त्यांना ऑनलाईन जॉईन करावं लागणार आहे. तुम्हाला 2 डोस झाल्यानंतर स्ट्रिक्टली यावंच लागणार आहे सगळ्यांना, कसं जरी असेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्हाला तशी येईल नोटीस. ओके मॅम. बोर्डवर नसेल तरी पण तुम्हाला यावं लागणार. ठीक आहे, हे झाली पहिली स्लाइड कंप्लीट. येस मॅम. ओके, सेकंड. सगळ्यांनी लवकरात लवकर डोस घ्या, म्हणजे ऑनलाईन बंद करून आपण लवकर ऑफलाईन चालू करू. 2 डोस लवकरात लवकर प्रयत्न करा. 2 तारखेच्या ज्यावेळेस कॉलेज चालू होईल त्यावेळेस आपलं कॉलेज ठेवेल एक कॅम्प सेकंड डोस साठी, कारण डिप्लोमाच्या मुलांसाठी कॅम्प ठेवलेला आपण, तसंच डिग्रीच्या मुलांसाठी सुद्धा ठेवला जाईल. म्हणजे तुमचा दुसरा डोस पण तुम्ही इथे येऊन कंप्लीट करू शकता आणि लगेच राहायला पण येऊ शकता हॉस्टेलला वगैरे, किंवा बसनी पण येऊ शकता मग ऑफलाईन. मॅक्झिमम मुलं ऑफलाईन आले की बोर्ड टीचिंगला काहीच प्रॉब्लेम नाही. आता निम्मे जर मुलं घरीच राहणार असतील तर मग ऑफलाईन खूप अवघड आहे, कारण बोर्डवरचं त्यांना दिसणार नाही. बोर्ड टीचिंग जे बोर्डवरती आपण राईट करतोय ते प्रॉब्लेम असाइनमेंट, बाकी काय नाही. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी दुसरा डोस कंप्लीट करून घ्या जर पूर्ण झाला असेल तुमचा टाइम पिरियड तर. टेक डाउन द सेकंड स्लाइड आल्सो. पीबीसी आणि ब्रॅकेट मध्ये मग पॉलिव्हिनिल क्लोराईड असं नाव लिहा. सुरुवातीला पीव्हीसी लिहा. वन प्रेझेंट आहेत का, म्हणजे 63 ॲब्सेंट आहेत. Write down. Vinyl chloride gas is polymerized by either suspension or emulsion technique, comma, emulsion process is carried out at carried out at 40 degrees Celsius and 5 to 10 atmospheric pressure and 5 to 10atmospheric pressure. Write down the reaction which is given below.
Is it over? Yes, ma'am. Okay, next. There are two types of PVC. मॅम हम्म? 12th मध्ये ना पॉलिमरच्या बेसला एन लिहित होतो आम्ही. हा, इथं इथं ना पायाशी. येस मॅम. चालतं, इथं लिहिलं तरी पण त्याचं सेमच मिनिंग आहे. म्हणजे हे काय होणार आहे, पुढे मल्टिप्लाय होणार आहे. स्क्वेअर असेल किंवा त्याचा 3 ला काय म्हणतात, थर्ड असेल, क्यूब. क्यूब असेल, तर त्याचा अर्थ मल्टिप्लाय. आणि इथं लिहिलं तरी आपलं सेमच आहे. मल्टिप्लाय म्हणजेच बॉन्ड 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 अटॅच होईल. ओके, दोन्ही सेम आहे, दोन्ही. येस मॅम. Okay, write down. There are two types of PVC: rigid PVC and plasticized PVC. रिजिड PVC आणि प्लास्टिसाइज्ड हे आपल्याला काही डिटेल नाही स्टडी करायचं, फक्त आपण प्रॉपर्टीज सांगणार आणि युजेस ओनली. राईट डाऊन द प्रॉपर्टीज ऑफ PVC. 2 मार्कला प्रश्न विचारला जातो. PVC च्या प्रॉपर्टीज, परत ऍडिशन, राईट ए नोट ऑन ऍडिशन, पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन, व्हॉट इज PVC अँड किंवा डिफाईन PVC अँड गिव्ह इट्स प्रॉपर्टीज. 3 मार्काचं क्वेश्चन होतं तयार. राईट डाऊन द प्रॉपर्टीज 1 to 9. D11 absent. नंतर 26, 11 and 26. Six to upset. Upset numbers are 11, 26 and 62. 2 ते 3 पण आपलंच लेक्चर असणार आहे. 2 ते 3च्या लेक्चरची जी अटेंडन्स असेल तीच फर्स्ट लेक्चरला टाकली जाईल. म्हणजे आता 3च मुलं अब्सेंट आहेत आणि 2 ते 3च्या लेक्चरला आता जी प्रेझेंट आहेत ती जर 2 ते 3च्या लेक्चरला तुम्ही अब्सेंट असाल तर पहिल्या लेक्चरला पण तुम्ही अब्सेंट कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, कारण माझं लेक्चर असणार आहे 2 ते 3. शेख सर नाही येत आज, त्यामुळे आता जेवढी मुलं आहेत तेवढी मुलं पाहिजेत तरच तेवढ्यांची अटेंडन्स लागेल 60. नाहीतर जे यातली लिव्ह होतील 2 ते 3च्या लेक्चरला, पहिल्या लेक्चरला पण तुमची अब्सेंटी लावणार. मग दोन्हीकडे पण अब्सेंट, मग फर्स्टला पण आणि 2 to 3 ला पण. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? येस मॅम. ओके, झालं, लिहून झालं हे? No, येस ma'am. मॅम. ठीक आहे, लिहा. हॅलो, हा बोला. MCQ डिस्कस करायचे म्हणले. हा, आपण 2 ते 3ला MCQ डिस्कस करू. ठीक आहे. ओके मॅम. फ्युअल आणि मॉडर्न अनालिटिकलचे, मॉडर्नचे दिलेत का MCQ? मॉडर्नचे MCQ आहेत का, दिलेत ना? पाहते मी. नाही मॅम. मॉडर्न अनालिटिकलचे नाही दिले का? बरं, मी लेक्चर झाल्यानंतर देते. तर मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्री मटेरियल दिलीत की MCQ? मॉडर्न अनालिटिकल केमचे MCQ आहेत की? पाहिले नाहीत का तुम्ही? डिस्क्रिप्शन मध्ये पहा की आहेत, बघा बघ. मॉडर्नचे दिलेत, करोजनचे नाही.
नाही ना डिव्हिजन डी दुसऱ्या डिव्हिजनचं पण केलं थांबा मला डीचं पाहून नाही नाही दिले पीपीटी दिले एमसीक्यू नाही दिले एमसीक्यू आणि नोट्स मी लगेच आता देते मग आपण दुपारी डिस्कस करू ठीक आहे फ्युअल आणि मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्री जो यापूर्वी झालेला आहे तो या दोघांची तुम्हाला एमसीक्यू यावरती तुमची मिड टर्म टेस्ट असणार आहे आपण डिस्कस करू दुपारी झालं लिहून झालं का हे येस मॅम. ओके विल स्टॉप हिअर नाव मॅडम पीपीटी पण सेंड करा तिथे काय सेंड करू पॉलिमरचे पीपीटी. हा पॉलिमरच्या सेंड कर पॉलिमरचं पण सेंड कर दोन्ही टॉपिक सगळं ठीक आहे विल स्टॉप हिअर नाव